आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला। त्याच्यासाठी अगोदर आपण कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, खडे मसाले व लसूण घेतलेला आहे। एका पातेल्यामध्ये आपण काजू व खसखस भिजत घातलेली आहे दुधामध्ये। आता आपण एका कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। आपलं खोबरं लालसर भाजलेलं आहे। आता आपण खडे मसाले भाजून घेऊया। मसाले भाजल्यानंतर लगेच आपण लसूण भाजून घेऊया। आपला लसूण भाजलेला आहे। त्याच कढईमध्ये आपण आता अद्रक भाजून घेऊया। आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा भाजून घेऊया। कांदा लालसर झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। कांदा व टोमॅटो आपलं छान भाजलेला आहे। आता आपण त्याची पेस्ट करून घेऊया व थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये। त्याच कढईमध्ये आपण आता काजू रोस्ट करून घेऊया। काजू भाजण्यासाठी आपण थोडासा तुपाचा उपयोग केलेला आहे। आता आपण भाजीला वापरण्यासाठी दुधावरची साई फेटून घेतलेली आहे आणि आपले काजू पण भाजलेले आहेत। आता आपण एका कढईमध्ये भाजीसाठी तेल घेऊया व त्याच्यामध्ये थोडेसे जिरे व आपली कांदा, लसूण, आलं लसणाची पेस्ट घालून परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपले काजू व खसखसची पेस्ट टाकून घेऊया व छान एकत्र करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। काजू मसाला, किचन किंग मसाला व लाल तिखट आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। चांगलं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला पूर्ण काजूला लागेल। अशा पद्धतीने भाजी केल्यानंतर खायला खूप टेस्टी लागते। भाजीला कधीही घालताना गरम पाणीच घालायचं आहे, जेणेकरून भाजीला कलर व तरी छान येते। आता आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ आपण याला ठेवू शकतो। तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा व कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण याला 2 ते 3 मिनिटं असंच शिजत ठेवूया। झाकून ठेवल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि बघू शकता भाजीला तेल सुटलेलं आहे। तर तयार झालेला आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला। तुम्ही घरी नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। आणि वरतून आपण थोडी दुधाची साय टाकून सजवूया। तयार झालेला आहे आपला काजू मसाला। धन्यवाद।